रेनू ही आपली तयात मस्त कुरकुरीत अशी कांदा भजी। नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर रुपाली नाईक ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी हॉटेल स्टाईल कांदा भजी। आपण वळूया कांदा भजीच्या रेसिपीकडे। तर असे कट करायचे, एकदम पातळ पातळ। कांदा भजीसाठी ह्या साईडने असे कट करायचे पूर्ण। एका भांड्यात घ्यायचे आणि असे कुस्करून घ्यायचे, मग ते सेपरेट होतात असे। आता मी पूर्ण सगळा कांदा कापून घेते, त्याच्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसिजर दाखवते। बघू शकता मी पूर्ण सगळे कांदे कापून घेतले आहेत। आता मी हे असे सेपरेट करून घेणार त्यांना। अशा प्रकारे आता आपण मिरची कापून घेऊया, एकदम बारीक बारीक। इतकी बारीक चिरून घेऊया। मी 4 मिरच्या घेतल्या आहेत। एकदम हॉटेल स्टाईल तुम्हाला कांदा भजी दाखवते करून। बघा असे बारीक करायचे एकदम। आता मी सगळ्या मिरच्या तुम्हाला कट करून दाखवते नंतर। तर आपण ह्याच्यात मिरच्या मिक्स करून घेऊया। तर आता आपण मस्त स्वच्छ धुवून कोथिंबीर घेतली आहे, ती पण थोडी बारीक चिरून आपण घालणार आहोत, त्याच्यामुळे चांगला फ्लेवर येतो। थोडंसं याच्यात मीठ आणि ओवा टाकून आपण 10-15 मिनिटं तसंच ठेवून देणार, म्हणजे त्याला असं मस्त पाणी सुटेल। असं पूर्ण मिक्स मळायचं आहे, पीठ मळतात तसं पूर्ण, जेणेकरून त्याला पाणी सुटेल। आणि त्याच्यानंतर पाणी सुटलं की आपण त्याच्यात 1 ते 1.5 कप असं बेसन घालणार आहोत। साधारण 1.5 कप मी बेसन इथे घेणार आहे। त्याला मस्त पाणी सुटलेलं आहे, बघू शकताय तुम्ही। तर आता याच्यात आपण पाणी न मिक्स करता पूर्ण आपण हे बॅटर मळून घेणार आहोत। हे तुम्ही बॅटर बघू शकताय, याच्यात अजिबात मी पाणी घातलं नाही आहे, त्यामध्ये मी अजिबात पाणी घातलं नाही आहे। आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकताय। बाजूला मी कढईत तेल गरम करत ठेवलं आहे, तोपर्यंत हे मी मिक्स छान मळून घेते। आहेत मस्त कुरकुरीत अशी कांदा भजी। आता मी तुम्हाला कुरकुरीत अशी कांदा भजी खाऊन दाखवते कशी लागली।
ही रेसिपी कशी वाटली, आवडली ना, तर तुम्ही पण ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करूक अजिबात विसरू नका. आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि तुमका जर खायच्या टॉपिकवर व्हिडिओ हवो असत तर कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.